प्रहार बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरू करूयात आजच्या ठळक बातम्यांना। पंतप्रधान मोदींचा 13 जुलै रोजी मुंबई दौरा। लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जुलैला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत। लोकसभा निकालानंतर मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा असणार आहे। यावेळी गोरेगाव मुलुंड लिंक रोड, बोरिवली ठाणे लिंक रोड या दोन भुयारी मार्गांचे भूमिपूजन आणि विविध विकास कामांचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते होणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे। त्यानंतर ठाण्यातही पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी। पुण्यानंतर ठाण्यातही पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी। गेल्या काही दिवसात पावसाळी पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांचा पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना समोर आहेत। लोणावळ्याच्या बुशी डॅममध्ये तर एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेल्याने सर्वत्र खळबळ उडाली। या घटनांनंतर राज्य सरकारने संध्याकाळी 6 नंतर पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी घातली। त्यासोबतच आता सर्वच ठिकाणचे जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आले। पुण्यानंतर आता ठाणे जिल्ह्यातही धबधबे, नदी आणि धरण परिसरात जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली। ना शिक्षेला स्थगिती ना आमदारकी, काँग्रेस नेते सुनील केदार अपात्र। नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्यात आरोपी ठरलेले काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांच्या अडचणी वाढतच चालल्या। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात यावी या मागणीवर कुठलाही दिलासा दिलेला नाही। कोर्टाने त्यांची शिक्षा कायम ठेवली आहे। त्यामुळे केदार आता सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे। भारत पाकिस्तान सामना लाहोरमध्ये होणार। 1 मार्चला भिडणार रोहित बाबरचे संघ। भारतीय क्रिकेट संघ T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता पुढील वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीची सगळीकडे चर्चा होते। ही स्पर्धा पुढील वर्षी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च पर्यंत खेळवली जाईल। यात भारत पाकिस्तानचा सामना 1 मार्चला होणार आहे। पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफीचा अस्थायी कार्यक्रम जाहीर केला आहे। मात्र BCCIने यावर अद्याप कोणतीही सहमती दर्शवलेली नाही। त्याचबरोबर आजच्या बातम्या संपल्या। देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रहार वेबसाईटसह फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि YouTube वरती लाईक, शेअर आणि फॉलो करा। धन्यवाद।